निचिताच मसाले रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत उपमा प्रीमिक्स. नाश्त्याची सकाळी किती गडबड असते. प्रत्येक स्त्रीला ऑफिसला जाण्यासाठी लेट होत असतं. अशा वेळेस इडली, डोसा, उपमा याचं प्रीमिक्स असेल तर पटकन रेसिपी बनवता येते. तर आपण आज पाहूयात उपमा याची प्रीमिक्स. तर त्यासाठी लागणारं साहित्य पाहूयात. हा रवा घेतलेला आहे आपण. मीडियम रवा आहे हा. जास्त बारीक नाहीये, जास्त मोठा नाहीये, जाड नाहीये. तर हे 3 कप मेजरमेंट कप हे 3 कप घेतलेला आहे रवा आपण. तूप घेतलेलं आहे आपण 2 चमचे. साखर घेतलेली आहे आपण 2 चमचे. जिरं घेतलेलं आहे आपण 1 चमचा. मोहरी घेतलेली आहे आपण 1 चमचा. लिंबाचा रस घेतलेला आहे. कोथिंबीर घेतलेली आहे स्वच्छ धुवून ती बारीक कापून घ्यायची आहे. तेल घेतलंय 2 चमचे. हे गाजर घेतलंय स्वच्छ धुतलंय ते कोरडं केलं आणि मग कापून घेतलेलं आहे गाजर. त्यानंतर आपण मटार घेतलेली आहे स्वच्छ धुवून ती कोरडी करून घेतलेली आहे 1 वाटी. त्यानंतर शेंगदाणे घेतले अर्धी वाटी. आपल्याला भरपूर पाहिजे असतील तर 1 वाटी घेऊ शकता. मिरच्या घेतलेल्या आहेत त्या अर्धी वाटी. साधारण 12-13 मिरच्या आहेत त्या. त्याच्यानंतर उडीद डाळ घेतली आहे 2 चमचे. कढीपत्ता घेतलाय आपण. ताजा कढीपत्ता आहे हा आणि काही मी सुकवून ठेवलेला असतो घरामध्ये तोही कढीपत्ता आहे. कढीपत्त्याचे प्रमाण जास्त यूज करायचं आहे. तर वाटीभर हा कढीपत्ता घेतलेला आहे. काजूचे तुकडे घेतलेले आहेत. हे झालं साहित्य आपलं. तर आता आपण प्रीमिक्स बनवायला घेऊयात. कढई गरम झालेली आहे आणि आपण आता रवा त्याच्यामध्ये कोरडाच रवा आपण आता भाजून घ्यायचा आहे. 3 ते 4 मिनिटे आपण हे असा कोरडा भाजून घ्यायचा आहे रवा. गॅस मंद ठेवायचा आहे. असे हे प्रीमिक्स भरपूर प्रमाणात करून ठेवले. अगदी काही गडबड घाई असेल त्यावेळेला नाश्त्याला किंवा भूक लागली कोणी पटकन आलं तर हे प्रीमिक्स करून देता येतं. आता 5 मिनिटं झालेली आहेत. रवा छानपैकी भाजला गेला आहे. आता त्यामध्ये आपण तूप घालून घेणार आणि छान असा गोल्डन कलर येईपर्यंत त्याला आपण भाजून घ्यायचा आहे. कढई तापलेली आहे. तेल घालून घेऊयात आता. त्यानंतर मोहरी, जिरं घालायचं आहे आणि उडीद डाळ. उडीद डाळ घालून झाली. थोडं परतायचं. त्यानंतर आपण हिरव्या मिरच्या घालायच्या. हिरव्या मिरच्यांचा पण कच्चेपणा जाईपर्यंत थोडं परतून घ्यायचं त्याला. त्यानंतर आपण कढीपत्ता घालणार आहोत. आता आपले काजू घालून झालेले आहेत. स्किप झालं ते. त्यानंतर आपण शेंगदाणे घालून घ्यायचे. छानपैकी परतायचं आहे ते. त्यानंतर आपण मटार घालून घ्यायचे. खरपूस भाजून घ्यायचं आहे ते. कच्चेपणा जायला पाहिजे त्यातला. त्यानंतर आपण गाजर घालायचं आहे.
अगदी 5 ते 6 मिनिटं आपण हे छानपैकी भाजून घेतोय. अजूनही निकिता मसाले रेसिपीला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक तर जरूरच करा. आता या स्टेजला आपण साखर घालून घेणार आहोत. मिक्स करून घ्यायची आहे साखर. मीठ आपण टाकलेलं नाही आहे आणि टाकणार नाही आहोत. जेव्हा प्रीमिक्स आपल्याला बनवायचं आहे त्यावेळेला मीठ आणि कांद्याची फोडणी देऊन हे प्रीमिक्स आपण बनवू शकतो. त्यानंतर आपण लिंबाचा रस घालणार आहोत. त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर, कलर पाहू शकता तुम्ही किती छान दिसतोय. सर्व भाज्यांचा कच्चेपणा दिलेला आहे. त्याच्यामध्ये शिमला मिरची पण आपण घालू शकतो, आपल्याला आवडणारी भाजी. किंवा फुटाण्याचे दाणे. छान परतून झालेला आहे. भाज्यांना छानपैकी टिकण्यासाठी आणि भाज्यांना मीठ लागण्यासाठी थोडं आपण हे मीठ घालून घ्यायचे आहे आणि मिक्स करायचं आहे. अगदी थोडं मीठ टाकलेलं आहे आपण. जेव्हा आपण प्रीमिक्स बनवू तेव्हा आपल्या चवीनुसार परत मीठ हे घालून जावं लागेल. आता आपण शेवटला हा रवा आपण भाजून ठेवलेला तो मिक्स करायचा आहे. हे पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे. असं हे आता आपण गॅस बंद करणार आहोत. प्रीमिक्स तयार झालेलं आहे आपलं. हे थंड करत ठेवायचं आहे आणि त्याच्यानंतर मग आपण बरणीमध्ये भरून घेऊ. आपला तयार झालेला आहे. काचेच्या बरणीमध्ये किंवा अशा झिप लॉक मध्ये आपण भरून ठेवू शकतो फ्रीज मध्ये. तर आता ही एक वाटी घ्यायची आहे आणि एक माणसाचं आपण प्रीमिक्स बनवणार आहोत उपम्याचं. तर एक वाटी प्रीमिक्स घेतलं तर 2 वाटी आपण उकळतं पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला जे हवं ते आपण टाकू शकतो. कांदा फोडणीला टाकू शकतो किंवा टोमॅटो टाकू शकतो. आपण असं छानपैकी आता फ्रीज बनवायला घेऊयात. कढई तापलेली आहे. आपल्याला जर का याच्यामध्ये टोमॅटो फोडणीला घालायचं असेल किंवा कांदा टाकायचा असेल तर किंचितसं तेल टाकायचं, कांदा टाकायचा, टोमॅटो टाकायचा. आता ह्यामध्ये मी आता डायरेक्टली तसंच सगळं बनवणार आहे. तर इथे मी तेल वगैरे घालणार नाहीये. तर आता आपण कढई तापलेली आहे आणि कढईमध्ये 2 कप आपण हे 2 वाट्या पाणी घ्यायचं. आपण 1 वाटी ही प्रीमिक्सची घेतलेली आहे. तर 2 वाट्या पाणी घ्यायचं आहे आणि ते छान उकळी येऊन द्यायची आहे. आता उकळी आलेलीच आहे. तर हे आता आपण प्रीमिक्स त्याच्यामध्ये मिक्स करायचं आणि प्रीमिक्स बनवताना आपण भाज्यांना मीठ टाकलेलं. तर त्यामध्ये आता मीठ घालायचं आहे.
चवीनुसार आपण थोडं मीठ घालायचं. गॅस बंद करायचा आणि आता आपण झाकण ठेवून अगदी 2 मिनिटात आपला प्रेमिक्स तयार होईल. उपमा प्रेमिक्स असं झाकण ठेवून आपण 2 मिनिटं वाफवलेलं आहे. पाहू शकता असं हे आपलं उपमा रेडी आहे. गॅस बंद करायचा आहे. असा गरमागरम आपला उपमा 2च मिनिटात तयार झाला. घाई गडबडीमध्ये आपण असं तर हे उपम्याचे प्रीमिक्स बनवून ठेवलं तर कधीही यूज करता येतं. ते फ्रीजमध्ये आपलं 6 महिने छानपैकी राहू शकतं. आता यावर आपण बारीक शेव आणि कोथिंबीर घालून घेऊयात. असा आपला हा टेस्टी प्रीमिक्स उपमा रेडी आहे. मस्त खा, हेल्दी राहा. पुन्हा भेटू नवीन रेसिपीमध्ये. नमस्कार.